माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवरती गंभीर स्वरूपाचा आरोप आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास फडणवीसांचाच दबाव आहे। मी खोटं बोलणार नाही असं मी स्पष्टपणे सांगितल्याचं देखील देशमुख म्हणाले। श्याम मानव यांनी केलेला दावा खरा आहे असं देशमुखांचं म्हणणं आहे। ठाकरे अजित पवारांवरती प्रतिज्ञापत्राद्वारे खोटे आरोप करायला सांगितले। खोटे आरोप करायला नकार दिल्यानं ईडी सीबीआय पाठी लावली। फडणवीसांनी पाठवलेल्या खास माणसानं मला ही ऑफर दिलेली होती। शासकीय निवासस्थानीच ही ऑफर मला देण्यात आली। सर्व पुरावे माझ्याकडे आहेत, वेळ आली की समोर आणेन असं देखील ते म्हणाले। आपल्यासोबत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत। अनिलजी, काल श्याम मानव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि एक दावा त्यांनी केला की तुम्हाला 4 प्रतिज्ञापत्र मागण्यात आले होते आणि त्या मोबदल्यात तुमची ईडीच्या प्रकरणातून सुटका केली जाईल असं एक ऑफर तुम्हाला देण्यात आलं होतं। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना अडकवा आणि तुमची सुटका करून घ्या असे ऑफर तुम्हाला होते। 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा अतिशय जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला। त्यांनी माझा देवेंद्र फडणवीसशी फोनवर बोलणं करून दिलं, अनेकदा त्यांनी बोलणं करून दिलं। त्यांनी नंतर मला सांगितलं, देवेंद्र फडणवीसनी त्या माणसाच्या तरी त्यांनी एक लिफाफा माझ्याकडे पाठवला आणि त्यांनी सांगितलं की याचं तुम्ही या 4 मुद्द्याचं तुम्ही ॲफिडेविट करून द्या। त्या 4 मुद्द्याचं मी 3 वर्षापूर्वी जर ॲफिडेविट करून दिलं असतं तर उद्धवजी ठाकरे अडचणीत आले असते, आदित्य ठाकरे अडचणीत आले असते, अजित पवार अडचणीत आले असते। असे 4 ॲफिडेविट त्यांनी करून द्यायला सांगितले होते 3 वर्षापूर्वी। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की अनिल देशमुख कोणावरही खोटे आरोप करणार नाही आणि हे सांगितल्यामुळे ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिल्यामुळे माझ्या मागे ईडी सीबीआय लावून मला अटक करण्यात आली। काल श्याम मानव यांनी जे 4 प्रतिज्ञापत्रांचा उल्लेख केला जो तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी रुपयांची वसुली मागितली, हा एक पहिला प्रतिज्ञापत्र। पहिली त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले, हा खोटा आरोप मी त्यांच्यावर लावायचा। आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा मी की आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिला, हा आदित्य ठाकरेवर खोटा आरोप लावायचा। अजित पवारवर खोटा आरोप मी लावायचा की गुटख्याच्या बाबतीत खोटा आरोप लावायचा असे। आणि अनिल परब असे 4 लोकांच्या बाबतीत त्यांनी मला 3 वर्षापूर्वी ॲफिडेविट करून खोटे आरोप लावायला सांगितले। मी ते ॲफिडेविट करून देण्यास नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करून मला अटक करण्यात आली आणि जे ॲफिडेविट करून मला देण्यात सांगितलं त्याचे पुरावेसुद्धा माझ्याकडे आहे। कोण माणूस आला होता, काय आला होता, वेळ आल्यावर मी ते सांगेल तुम्हाला। त्या माणसाला कोणी पाठवलं होतं? देवेंद्र फडणवीसनी। हे केव्हा, म्हणजे तुम्हाला येऊन तुमच्या शासकीय निवासस्थानी भेट झाली? माझ्या शासकीय निवासस्थानी 3 वर्षापूर्वी। तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती, तुम्ही या सर्व गोष्टीबद्दल शरद पवार साहेब आणि अजितदादांना सांगितलं? त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ होती। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री आमचे उद्धव ठाकरे होते, उपमुख्यमंत्री अजित पवार होते आणि एकत्र असताना त्यांनी हे मला ॲफिडेविट करून द्यायला सांगितलं। मी स्पष्ट नकार दिला की अनिल देशमुख उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख अजित पवारवर खोटे आरोप करणार नाही, अशा पद्धतीने मी त्या स्पष्ट सांगितलं आणि ॲफिडेविट करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस याला नकार दिला। त्याच्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली, खोटी कारवाई करण्यात आली, खोटे आरोप करण्यात आले, ईडी सीबीआय लावण्यात आली आणि मला जेलमध्ये टाकण्यात आलं। तर मी जर हे ॲफिडेविट 3 वर्षापूर्वी करून दिलं असतं तर 3 वर्षापूर्वीच आमचं तेव्हाचं सरकार पडलं असतं। तुम्ही श्याम मानव असे म्हणाले की त्याच्यानंतर एक दुसरा ऑफर दिला होता, ठीक त्यांना अडकवू नका, मात्र बाकी 3 लोकांच्या विरोधात आरोप करा आणि ईडी मधून सुटका करून घ्या, असं पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करण्यात आला, असा ऑफर देण्यात आला? बरोबर आहे। त्यांनी सांगितलं की अजित पवार तुमच्या पक्षाचे नेते आहेत, तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला ॲफिडेविट करून देण्यासाठी थोडी अडचण असेल तर मग त्यांचं नाव बाजूला ठेवा, पण उद्धव ठाकरेवर आरोप करा, आदित्य ठाकरेवर आरोप करा, अनिल परबवर आरोप करा। तुम्ही अजित पवार, शरद पवारांना हे तेव्हा सांगितलं होतं?
तुमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही म्हणतात वेळ आल्यावर तुम्ही समोर आणणार, तुम्ही न्यायालयात जाणार आहे? मी पुराव्याशिवाय बोलत नाही. भविष्यात पुरावे समोर आणणार? तर अनिल देशमुख यांनी स्पष्ट सांगितलं आहे की श्याम मानव जे काही खुलासा करतायत किंवा दावा करतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि त्यांना दोनदा ऑफर देण्यात आली. पहिल्यांदा 4 प्रतिज्ञापत्र मागण्यात आले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्या विरोधात, आणि नंतर सांगण्यात आलं की अजित पवार विरोधात जरी तुम्ही ॲफिडेव्हिट करून देऊ शकत नाही तर इतर 3 लोकांविरोधात ॲफिडेव्हिट करून द्या आणि ईडीच्या प्रकरणातून सुटका करून घ्या. अनिल देशमुखांचा दावा आहे की हा जो ऑफर होता तो देवेंद्र फडणवीसांच्या मार्फत एक माणूस आला होता. तो कोण होता व्यक्ती हे सध्या अनिल देशमुख सांगत नाहीये, मात्र त्या संदर्भातले पुरावे माझ्याकडे आहे असा त्यांचा दावा आहे. वेळ आल्यावर ते पुरावे मी सर्वांसमोर ठेवील असाही त्यांचा दावा आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. दरम्यान अनिल देशमुखांच्या याच आरोपांवरती भाजपचे आमदार नितेश राणे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. अनिल देशमुखांनी गुन्हेगारांना आणि चोरांना मदत केली. जी सत्य बाजू आहे दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये, ते सत्य सांगायला सांगितलं. सांगा आदित्य ठाकरे जिथे सामूहिक बलात्कार झाला तिथे आदित्य ठाकरे होता का? हे सत्यच सांगायला सांगितलं ना. मग त्याच्यामध्ये आरोप कुठे झालेला आहे? त्याच्यामध्ये सनसनाटी काय आहे? खरं सांगून टाका ना, कशाला एवढं वाचवता? दिशा सालियान काय तुमच्या घरातली मुलगी असती तर चाललं असतं का? असं लपवालपी केलं असतं का? हा प्रश्नाचं उत्तर जरी तरी द्यावं. तुम्ही एक जबाबदार नेते आहात महाराष्ट्राचे, तर खरं सांगण्याची हिंमत ठेवली पाहिजे. कुठेही देवेंद्र फडणवीसांना कशाला आणता? हे बघा, अनिल देशमुख आणि ही मंडळी यांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला अटक केली त्यावेळी तुम्ही का नाही बोललात? आता जामीन मिळाल्यानंतर अशा पद्धतीने टीका करण्याचा प्रयत्न करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.